नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये दिवसेंदिवस धक्कादायक घटना उघडकीस येताना दिसत आहेत. अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी पोलिसांनी तपासात दिरंगाई करत वरिष्ठांना घटनेची माहिती दिली नाही म्हणून 2 पोलिसांवरती कारवाई करण्यात आली. परंतु आता या अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील 2 डॉक्टरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. ज्या डॉक्टरांना आपण देव मानतो त्या डॉक्टरांकडून या अपघातात 2 निष्पापांचा बळी गेलेल्या आरोपींना मदत केल्याची घटना समोर आली आहे. पाहूयात याबाबतची टॉप न्यूज मराठीची ही इनसाइड स्टोरी. पुण्यातील कल्याणी नगरमध्ये ब्रह्मा रिअॅलिटीचे मालक विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलानं 18 मे रोजी रात्री 2:30 वाजता अलिशान पोर्शे कार भरधाव वेगात चालवत एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत 2 IT इंजिनियर्स तरुणीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी या अल्पवयीन आरोपीला पकडत पोलिसांच्या स्वाधीन केलं. पोलिसांनी तपासात दिरंगाई केली आणि या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली नाही म्हणून एरोडा पोलीस स्टेशनमधील 2 पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली. कल्याणी नगर भागात अपघात घडल्यानंतर पोलिसांनी वेळेत पंचनामा केला नाही आणि आरोपींना मदत केली, तपासामध्ये दिरंगाई केली आणि या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली नाही. या प्रकरणी एरोडा पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कारवाई करण्यात आली. पुणे अपघात प्रकरणाची केस ही आरोपीच्या ब्लड सॅम्पलवर अवलंबून होती. यामध्ये आरोपींनी मद्यप्राशन करून गाडी चालवली की नाही हे ठरणार होतं. या प्रकरणामध्ये अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अल्पवयीन आरोपीवर घटना घडल्याच्या उद्याच्या दिवशी सकाळी 8 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचं ब्लड सॅम्पल हे सकाळी 11 वाजता घेण्यात आलं. परंतु जे ब्लड सॅम्पल डॉक्टरांनी घेतलं ते ब्लड सॅम्पल बदलण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल एक्यूज्डची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती ती चुकीने ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती. सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल एक्यूज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिनमध्ये फेकली. एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली. ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्रीहरी हलनोर जे CMO होते, ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे घेतले आणि रिप्लेस केले, त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती. आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे HOD फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे, त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे. पाहूयात हा संपूर्ण घटनाक्रम कसा घडला ग्राफिक्सच्या माध्यमातून. कल्याणी नगर अपघाताची घटना ही 18 मे रोजी रात्री 2:30 वाजता घडली. पुण्याच्या कल्याणी नगर भागात ब्रह्मा रिअॅलिटीचे मालक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलानं पोर्शे कार भरधाव वेगात चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत 2 IT इंजिनियर्सचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या उद्याच्या दिवशी 19 मे रोजी सकाळी 8 वाजता अल्पवयीन आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला. 19 मे रोजी सकाळी 11 वाजता ससून रुग्णालयामध्ये अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलं गेलं. अल्पवयीन आरोपीचे वडील आणि ब्रह्मा रिअॅलिटीचे मालक विशाल अग्रवाल यांनी डॉक्टर अजय तावरे यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर डॉक्टर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉक्टर श्रीहरी हळनोरनी ब्लड सॅम्पल बदललं.
डॉक्टर श्रीहरी हळनोर यांनी अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्याच्या डब्यात फेकलं आणि अल्पवयीन आरोपीऐवजी दुसऱ्या व्यक्तीचं ब्लड सॅम्पल फॉरेन्सिक लॅबला पाठवलं। या बदललेल्या ब्लड सॅम्पलमुळे अल्पवयीन आरोपीनं मद्यप्राशन केलं नाही असा रिपोर्ट ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिला। पोलिसांना या प्रकरणात शंका आल्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या सरकारी रुग्णालयात DNA चाचणीसाठी अल्पवयीन आरोपीचं दुसरं ब्लड सॅम्पल घेतलं। ससून रुग्णालयात घेतलेलं ब्लड सॅम्पल हे वडिलांच्या ब्लड सॅम्पलशी मॅच झालं नाही आणि दुसऱ्यांदा घेतलेलं ब्लड सॅम्पल हे आरोपीच्या पहिल्या ब्लड सॅम्पलशी मॅच झालं नाही। या प्रकरणी पोलिसांनी चौकशी केल्यानंतर डॉक्टरांनी ब्लड सॅम्पल बदलल्याचं कबूल केलं। अल्पवयीन आरोपीचं दुसऱ्यांदा घेतलं गेलेलं ब्लड सॅम्पल हे घटनेच्या 20 तासानंतर घेतलं गेलं असल्यानं त्यात अल्कोहोल आढळलं नाही। या प्रकरणी डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळनोरला पोलिसांनी अटक केली। कल्याणीनगर अपघातात ज्या 2 निष्पाप IT इंजिनियर्स तरुणीचा मृत्यू झाला त्यांना न्याय मिळावा या मागणीसाठी नागरिक सामाजिक संघटना ह्या रस्त्यावर उतरल्या। ज्या डॉक्टरांना आपण देव मानतो त्या डॉक्टरांकडूनच कल्याणीनगर अपघात प्रकरणातील निष्पापांचा जीव घेतलेल्या अल्पवयीन आरोपींना मदत व्हावी यासाठी ब्लड सॅम्पल बदललं जातं ही बाब अत्यंत गंभीर आहे। या प्रकरणात पोलिसांनी लवकरात लवकर तपास करून आरोपींना गजाआड करावं अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून करण्यात येते। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.